कब है बैठक? लवकर तो है हुजूर। ये खुफिया खलीता और उनकी गुप्त बैठक। देखो देखो, ये खुफिया खलीता निकलाने की अब हमारे हाथ में है। और तो और जीजाबाई की सारी खुफिया बातें मेरे पूरे दरबार को पता चल गई। अच्छा मजाक कर रहा है शिवाजी। ऐसे कारोबार करता रहा तो खुद तो डूबेगा, साथ में अपनी मां जीजाबाई और जहांगीर को लेकर डूबेगा। हमें तो लगा था कड़वी टक्कर देगा ये शिवा, लेकिन ये तो बच्चे का खेल निकला। पण हुजूर, बरं झालं ना आपल्याला समजा हे आधीच वेळेच्या आधी कळलं ते। आता आपण त्याची बैठक होऊच द्यायची नाही। खंडोजी, अकल के दुश्मन, भेजा का है तुम्हारा? अकल के घास खाने गई है? अरे बैठक होनी चाहिए, तभी तो पता चलेगा कि उसमें कौन कौन शामिल है। एक खाल उधेड़ दूंगा। ये अच्छा वतनदार है, इसे भेजते हैं। तुम वहां जाकर ऐसी ही सारी बातें हमें बताते रहना। पता तो चले शिवाजी सचमुच बगावत कर रहा है या उसकी ये कोई बचकुनी हरकत है। ये लो तुम्हारा न्योता, वहां जाकर सारी खबरें हमें देते रहना। राम राम। हो राम राम। बैठक सुरू झाली नाही ना? नाही, अगदी वेळेवर आलात तुम्ही। देव पावला। आमंत्रणांपैकी तुम्ही शेवटचे। चला या आत या। जखम भरली आता। हो, पण शिवबा, ही वेळ आहे आपला लढा मोठा करण्याची, आणि या लढ्यात संघटित शक्ती हेच आपलं बळ असणार आहे। जाणीव आहे। तुमचे सगळे मित्र रायरेश्वराचं दर्शन घ्यायचे या ध्येयानं झपाटले होते, म्हणून त्यांना यश मिळालं। पण आता तुमच्या ध्येयाला योग्य ती दिशा देण्याची वेळ आली आहे। जसं तुमच्या मित्रांच्या मनात आहे, अगदी तसंच आज सभेत येणाऱ्या सगळ्या लोकांच्या मनातलं स्फुल्लिंग चेतवा। हो आऊसाहेब। रयतेच्या मनात तर तुम्ही मोठे आहातच, पण आता मनसबदार, जहागीरदार यांनाही आपल्या ध्येयात सामील करून घ्या। त्यांची नस ओळखा। ती कशी काय ओळखू? त्यांना भयमुक्त करा, त्यांना आश्वस्त करा। शिवबा, सगळ्यांना एका निशाणाखाली आणा। त्यांच्याही काही अडचणी असतील, त्यांचीही काही दुःख असतील, पण त्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहेत हे त्यांना समजावून सांगा। तुमची तळमळ त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। त्यासाठी कोणत्याही दिव्यातून जायची तयारी ठेवा। जी। होकाराबरोबर नकार पचवायचीही तयारी ठेवा। पण एकदा का त्यांना तुमचे कष्ट, तुमचा त्याग दिसला की तो नकार हळूहळू होकारात बदलेल। चिंता नसावी। जी आऊसाहेब। वाटलं नव्हतं एवढे पाटील देशमुख जमतील ते। वय मान राखला अवतानाचा, पण ही माणसं निष्ठावंत आहेत ना? व पारखूनच आत घेतलाय सगळ्यांना। चिंता नसावी। आपण सर्व मातब्बर इथे आलात, शिवबांच्या आमंत्रणाचा मान ठेवलात, आम्हाला आनंद झाला। आपली एकत्र अशी बैठक व्हावी ही आमची खूप इच्छा होती। आज ती पूर्ण झाली। शिवबा, आलेल्या मातब्बरांचा सन्मान करा।
आलेल्या मानकऱ्यानो, आता यापुढे राणीसाहेब आपल्याशी दोन गोष्टी आपल्या हिताच्या बोलतील. ते ऐकून आपलं मत द्या. राणीसाहेब, आम्हाला शंका होती. आम्ही आमंत्रण पाठवली, त्याचा स्वीकार केला गेला, पण त्यापैकी किती लोक येतील याबद्दलची. कारण एकत्र असण्याचा, एकत्र बसण्याचाच विचार आपण सोडून दिला. जो तो फक्त आपापल्या पायापुरतं बघतो. आणि याच विचारामुळे त्या सुलतानाच्या विषवल्ली आपल्या मुलखात वाढले. आपल्या एकीचे तुकडे तुकडे झाले. आपल्यापैकी कोणी 96 कुळी, कोणी 92 कुळी, कोणी देशमुख, कोणी वतनदार, आपण सगळे यामध्ये विखुरले गेलो. त्या सुलतानांनी आपल्यामध्ये भांडणं लावली. भाकरी गेली, त्या जागी रोटी आली. मर्जीसाठी बेटीही गेली. पण आपल्याला ना त्याची लाज न शरम. केवढा अन्याय. त्या तक्षकाच्या जीवात तोकड्या वाटाव्यात. ते जरा संध्याचे अन्याय खुजे वाटावे एवढा अन्याय आणि अत्याचार चालला इथे. वय वय पट्टे आम्हाला. लाज वाटते, शरमही वाटते, पण उपाय काय ह्याच्यावर? त्यासाठी आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे. वेगळे राहू तर तुटून जाऊ, पण जर एकजुटीने धडक देऊ तर त्या सुलतानांचे बुरुज थडाथडा कोसळतील, ठासळतील. पण काहीही करण्या अगोदर एका वचनाने, एका ध्येयाने बांधलेलं असायला हवं. आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी एक शपथ घ्यायला. आम्ही आत्ता शपथ घ्यायला तयार आहोत. काय ग? वय 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 वय. पण ती शपथ इथे नाही, रायरेश्वराच्या साक्षीनं व्हायला हवी. आणि त्या शपथेसाठी लागणारा परवलीचा शब्द शिवबा सांगते. परवलीचा शब्द आहे तृतीया शुक्ल रोहिणी, वैशाख पार्थिव शिवम. पण एक लक्षात असू द्या, हा परवलीचा शब्द म्हणजे आपला शपथेचा दिवस. पुढच्या बैठकीत तुम्हाला आणखी एक खलिता मिळेल. त्या खलित्यात हा परवलीचा शब्द टाकला तर शपथेआधी आपण कुठे भेटणार आहोत याची रूपरेषा कळेल. रायरेश्वरास आपण कधी आणि कसं जाणार आहोत हे कळेल पुढच्या बैठकीत. सर्वांनी एकदा परवलीचा शब्द म्हणावा. तृतीय शुक्ल रोहिणी, वैशाख पार्थिव शिवम. तृतीय शुक्ल रोहिणी, और क्या? पार्थिवम शिवम. एक पार्थिवम शिवम, है ना? तृतीय शुक्ल. हाँ फाल्गुन, रहने दो. परवलीचा खुफिया लफ्ज मुझे पाठ हुआ. और क्या राज बाकी है? हा? आता काय हुजूर, सगळा अवतार संपलाच म्हणायचा. और तो और उस शाहजी की बेगम जीजाबाई, वो तो कमाल ही है. उसका शोहर आदिल शाही में, और ये आदिल शाही के खिलाफ ही बगावत करती है.
नाही नाही, हे दोघं माई लेकरं हुजूर तसेच आहेत. अरे कोणाची भीती म्हणून नाही. आणि हुजूर दोघं माई लेकरं झाकली मूठ राहतात, कशाचं म्हणून थांग लागू देत नाही. माई लेकरं भीती नाही, थांग लागू देत नहीं. कितने निकम्मे हो तुम. सिवा को ठीक से गाली भी नहीं दे सकते. याद रखो, इस मुल्क में किसी की तारीफ होगी तो सिर्फ हमारी होगी, इस मियां अमीन की होगी. जय जयकार होगा तो सिर्फ आदिल शाह बादशाह का होगा. सीखो सीखो, इस होनहार वतनदार जानो जी से सीखो. अब वक्त आया है बादशाह के खलीते का सही जवाब देने का. मियां अमीन आगे लिखते हैं, शाहजी का बेटा सीवा और बेगम जीजाबाई दोनों सियासत के खिलाफ खुलेआम बगावत करने की साजिश रच रहे हैं. रायरेश्वर के मंदिर में कसम खाने जा रहे हैं. उस इलाके का पहरा और बढ़ा दो. पहले से ही दुगना किया है, जासूस ने खबर दी है. लेकिन अमीन है बड़े काम की चीज. तारीफें बंद करो और काम पर ध्यान दो वजीर सल्तनत. वो रायरेश्वर के मंदिर का सोमवार का दर्शन भी बंद कर दो. जी. पहरे बिठाओ और हमारा फरमान जारी करो कि वहां पे किसी को भी जाने की पाबंदी है. अगर कोई जाने की कोशिश भी करता है तो खत्म कर दिया जाए. मियां अमीन कह रहा था कि उसका एक बंदा सीवा के बहुत नजदीक जा चुका है. ये आखिर में कुछ काम की बात की है मियां अमीन ने. आलीजान, मैं सोच रहा था अगर ये कसम खाने के जश्न से पहले ही सीवा को खत्म किया जाए तो कैसा रहेगा? कैसे रहेगा क्या? इससे बढ़िया चीज और कौन सी हो सकती है मुस्तफा खान? मतलब कसम देने वाला ही ना रहे तो कसम खाएगा कौन? अमीन को बता दो, अगर ये कसम खाने के जश्न से पहले अगर उसने सीवा को मार दिया तो बड़े मान अकराम मिलेंगे. जी. और एक बात मुस्तफा खान. जी आलीजा. शाहजी के पास आने वाले और शाहजी से जाने वाले हर एक खत पर कड़ी नजर रखी जाए. जी. आऊसाहेब, आम्ही शपथेसाठी 12 मावळ तर काही नेरा येथील लोक एकत्र आणले. खूप कठीण होतं ते. परंतु आम्हाला आणखीन एक गोष्ट कठीण वाटते. कोणती? आम्ही त्यांचे जय जयकार, त्यांच्या घोषणा ऐकले, त्यांच्या शब्दा बघितल्या, पण त्या स्फूर्ती येईल असं काही नाही. आम्ही महादेवाच्या साक्षीने शपथ घेणार, पण त्या शपथेला नाव असावं. ती शपथ कशाची हे त्यांना सांगायला हवं. परंतु ते नेमकं नाव आम्हाला समजत नाही. शपथेला नाव हवंय का? होय, शपथेची संकल्पना तुम्ही दिली. आता शपथेचं नाव काय असेल हेही तुम्हीच सांगावं. आमच्यापेक्षा तुमचे आबासाहेब अचूक नाव सांगतील, जे चिरंतन राहील. त्यांनी तुम्हाला राजमुद्रा दिली, भगवा निशाण दिलं. आता नावही आबासाहेब सुचवतील. तुम्ही आजच त्यांना पत्र लिहा. पण शिवबा, पत्र सांकेतिक भाषेत लिहा, कारण तुमच्या पत्र व्यवहारावर बादशहाची नजर असणार हे ध्यानात असू द्या. पाहिलं राणी साहेब, शिवबांनी सांकेतिक भाषेत पत्र पाठवलंय. काय लिहिलंय? ते विचारतायत शपथेला नाव कोणतं असावं आणि शपथ घेताना सगळे जयघोष करतील तो एक समान असावा तो कोणता हे सुचवावं. पण शपथेला काय नाव असतं? राणी साहेब, दिलं तर असतं. बरं. आणि जयघोष तर आहेच आपला, उदे गा आई उदे, किंवा यळकोट यळकोट जय मल्हार, किंवा चांग भलं बोला चांग भलं. खरंय,
पण शिवबांना वेगळा जयघोष हवा, वेगळीच गर्जना हवी आहे. आता बघूया आपल्याला काही सुचतंय का ते. बरं, आम्ही आलोच. या. या. खास खलिता दिसतोय, तोही खास माणसासाठी. तसं नाही राणी साहेब, पण रायरेश्वरच्या घटनेनंतर आमच्या पत्रांवर कडी नजर ठेवली जाईल. त्या पत्रांच्या नकला काढून आदिलच्या दरबारात पोहोचवल्या जातील आणि म्हणून हे असे सांकेतिक भाषेत पत्र लिहायचे, म्हणजे कोणालाच ते कळणार नाही. परंतु आम्हाला वाटत होतं बोरूने लिहितात, हे असं मेणानं लिहितात हे आजच समजतंय आम्हाला. बघू. बघा. काहीच समजत नाही. सांगा तरी काय लिहिलंय. आम्ही यावर लिहिलंय, शिवबांच्या शपथेचं नाव असेल स्वराज्याची शपथ. आणि यापुढे त्यांचा जयघोष असेल हर हर महादेव. हुजूर, मिठाई तोंड गोड करा. एक बहुत खूब. अब इस मिठाई से शिवाजी का मुंह मीठा करना. शिवाजी ये मिठाई खाएगा तो पूरे आदिलशाही का मुंह मीठा हो जाएगा. होशियार रहना. चला सुबह पाय उचलला. चला आलो. रुक जाओ, आगे जाना मना है. पण का? आज सोमवार है, महादेवाचा वार. अभिषेक करायचा माझ्या रायरेश्वराला. तुम्हारा रायरेश्वर कैद में है. रायरेश्वर कैद? कुणाच्या? बादशाहच्या. काय भी बोलू नकोस. अभिषेक करून येतो लगेच. देखो निकल जाओ यहाँ से, नहीं तो खून का अभिषेक मैं कर दूंगा. अरे कर, पण मी जाणार आहे. जा. आपणा सर्वांना इथे बघून आम्हाला खूप आनंद झाला. आपण एका महान कार्याच्या जवळ जातोय. आजचा परवलीचा शब्द म्हणजे आजची तिथी. आता तुम्हाला खलिता मिळेल. त्या खलित्यामध्ये आजची तिथी टाकून बघायची आहे. त्यावरून तुम्हाला शपथेच्या आधी कुठे आणि कधी भेटायचंय तेच समजेल. भरून पावलं, आनंद झाला. करा, तोंड गोड करा, म्हणजे माझ्या जीवाचं सार्थक झालं बघा. घ्या घ्या, ही मिठाई घ्या.